श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. बघा मित्रमैत्रिणींनो, उद्या 3 जून वार बुधवार या दिवशी आलेली आहे संकष्टी चतुर्थी. संकष्टी चतुर्थी अधिक महिन्यात येणारी संकष्टी चतुर्थीला त्रिभुवन संकष्टी चतुर्थी या नावाने सुद्धा ओळखलं जातं. ही चतुर्थी 2 ते 3 वर्षांनी एकदा 3 वर्षातून एकदा येते. हा दिवस अधिक मासात येत असल्यामुळे या दिवशी भगवान श्री गणेशाची विधिवत पूजा निव्रत केल्याने गणपती बाप्पा हे प्रसन्न होऊन भक्तांच्या मनातील इच्छा मनोकामना पूर्ण करतात असे देखील मानले जाते की हे व्रत केल्याने जीवनातील सर्व अडचणी दुःख संकटे विघ्ने दूर होतात आणि आयुष्यामध्ये सुख शांती समृद्धी नांदते. धार्मिक मान्यतेनुसार माता पार्वतीने प्रथम आपल्या पुत्र श्री गणेशांच्या दीर्घायुष्यासाठी आणि कल्याणासाठी संकष्टी चतुर्थीचं व्रत केले होते. तेव्हापासून हे व्रत बालसुख मानसिक शांती यश आणि अडथळे दूर करण्यासाठी खास विशेष फलदायी मानले जाते. या दिवशी भगवान श्री गणेशाची पूजा केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि कुटुंबामध्ये एकोपा राहून सुख शांती टिकून राहते. त्याचप्रमाणे गणपती बाप्पांच्या कृपेने आपल्या मनातील सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात. संकष्टीचे हे व्रत सूर्योदयापासून सुरू होते आणि चंद्रदर्शन झाल्यावरती पूर्ण होते. म्हणूनच चतुर्थीच्या दिवशी चंद्र पाहणे खूप महत्त्वाचे मानले जाते. चंद्र पाहिल्यानंतरच हे व्रत संपते व पूर्ण मानले होते असे देखील मानले जाते. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चंद्रोदय हा रात्री 10:04 होणार आहे. उपवास करणाऱ्यांनी या दिवशी चंद्रदेवांचं दर्शन घेऊन त्यांना दूध जल अर्पण करायचं आहे. चंद्रदेवाची पूजा करून झाल्यावरती गणपती बाप्पांची पूजा आरती करावी आणि मग व्रत सोडावं. असं केल्याने कुंडलीतील चंद्राची स्थिती ही मजबूत होते आणि जीवनात सुख शांती नांदते. धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय अत्यंत खूप खास आणि तितकाच फलदायी असल्यामुळे या दिवशी खास करून घरामध्ये काही सेवा आणि उपाय देखील केले जातात. म्हणूनच संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही एक वेळ व्रत नाही केलं तरी चालेल, परंतु प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी फक्त 108 हिरव्या मुगांचा हा अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय केल्याने आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दुःख संकट विघ्न दोष जे आहेत तर ते दूर होणार आहे, परंतु त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे. आपल्या मुलांवरती कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट विघ्न जे आहेत तर ती येणार नाही. म्हणूनच आपल्याला हा 108 हिरव्या मुगाचा उपाय आपल्याला उद्याच्या दिवशी आवर्जून करायचा आहे. आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे, कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंट बॉक्समध्ये ओम गणपतये नमः हा मंत्र सर्वांनी आवर्जून लिहा. तर बघा मित्रमैत्रिणींनो, उद्याच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे. गणपती बाप्पांचं छानसं नामस्मरण करायचं आहे आणि गणपती बाप्पांच्या नामस्मरणाने आपल्याला या दिवसाला सुरुवात करायची आहे आणि त्यानंतर स्वच्छ स्नान करायचं. जर शक्य झालं तर या दिवशी लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र आवर्जून आपल्याला परिधान करायचे आहे. त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम स्नान झाल्यावरती देवघरामध्ये दिवा आपल्याला लावून घ्यायचा आहे, धूप लावून घ्यायचा आहे. कारण की बघा, आपण ज्यावेळी सेवा उपाय करतो तर ती सेवा करताना आपल्याला सर्वप्रथम दिवा आणि धूप प्रज्वलित करायचं असतं. आपण जी काही छोटी मोठी सेवा करतो तर ती आपली सेवा भगवंतापर्यंत पोहोचवण्याचं काम हा दिवा करत असतो. म्हणून कोणतीही सेवा उपाय अग्निदेवतेच्या साक्षीने केल्याने ती भगवंतापर्यंत लवकर पोहोचते अशी देखील मान्यता आहे.
त्यानंतर आपल्याला सूर्यदेवांना जल अर्पण करायचं आहे। आपल्याला विधिवत देवपूजा ही करून घ्यायची आणि जर तुमच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर गणपती बाप्पांना तुम्हाला सर्वप्रथम ताम्हणामध्ये ठेवायचं। ताम्हणामध्ये ठेवल्यानंतर गणपती बाप्पांवरती तुम्हाला स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा, पंचामृताने अभिषेक करायचा, परत स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आणि यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायची आहे। मात्र अभिषेक करत असताना गणपती अथर्व शीर्षमचं पठण करा किंवा मग ओम ग गणपतये नमः या मंत्राचा जप करा। त्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती आपल्याला पुसून घ्यायची। गणपती बाप्पांना तर देवघरामध्ये विराजमान करायचं। गणपती बाप्पांना छानसं सुगंधी अत्तर असेल तुमच्याकडे तर ते लावू शकता, नसेल तर हरकत नाही। हळदी कुंकू अक्षदा अष्टगंध आपल्याला लावायचा आहे। तुमच्याकडे जर पिवळं चंदन असेल तर पिवळं चंदन देखील लावू शकता। यानंतर धूप दीप अगरबत्ती आपल्याला ओवाळून घ्यायची। त्यानंतर जे तीर्थ आपण तयार केलेलं आहे तर ते आपल्या घरामध्ये जी काही लहान मुलं असेल, शाळेत जाणारी मुलं असेल तर त्यांना आवर्जून पिण्यासाठी द्यायचं आहे। कारण की गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहे आणि प्रथम पूजनीय आहे। सुख करता दुःख हरता विघ्नहर्ता आहेत, म्हणून आपल्याला ते पाणी जे आहे तर ते मुलांना पिण्यासाठी द्यायचं आहे। त्यानंतर आपल्या घरामध्ये जेवढे सदस्य आहेत तर त्यांनी सर्वांनी ग्रहण करायचं आहे। थोडं थोडं उरलेलं आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे। यामुळे काय होतं तर हे तीर्थ पिल्यामुळे मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते, त्यांची स्मरणशक्ती जी आहे तर ती तल्लख होते। त्यानंतर गणपती बाप्पांना आपल्याला एक छानसं लाल रंगाचं जास्वंदीचं फूल अर्पण करायचं आहे। 21 दुर्वांची जोडी अर्पण करायची आहे। अर्पण करत असताना आपल्याला आवर्जून आपल्या मनातली इच्छा जी आहे तर ती देखील व्यक्त करायची आहे। गणपती बाप्पांना गोडाचा एखादा नैवेद्य अर्पण करायचा आहे। मोतीचूरचा लाडू असेल, मोदक असेल, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य किंवा मग साखरेचा नैवेद्य तुम्ही ठेवू शकता। आता दिवसभर आपल्याला हे व्रत करायचं आहे। संकष्टी चतुर्थीच्या व्रत कथेचं पठण किंवा श्रवण करायचं आहे। रात्री चंद्र उगवल्यानंतर आपल्याला चंद्राला थोडंसं दूध टाकून जल अर्पण करायचं आहे आणि यानंतर आपल्या मनातली जी काय इच्छा असेल तर ती आपल्याला व्यक्त करायची आहे। असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी टिकून राहते। त्यानंतर आपल्याला व्रत सोडायचं आहे। आता हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे तर बघा, उपाय संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही संध्याकाळी 6 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत करू शकता। हा उपाय सुरू करण्याच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा धूप लावून घ्यायचा आहे। कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर अग्निदेवतेच्या साक्षीने केला तर त्यामध्ये निश्चित आपल्याला सफलता जी आहे तर ती मिळत असते। आता गणपती बाप्पांना आपल्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या, धूप दीप ओवाळून घ्यायचा, स्वतःला देखील हळदी कुंकू लावून घ्यायचं। आता हा संपूर्ण उपाय जो आहे तर आपण देवघरासमोर बसूनच करणार आहोत। ह्या उपायाकरता आपल्याला हिरवे 108 अखंड मूग जे आहेत तर ते लागणार आहे। डाळ नाही तर आपल्याला अख्खे मूग जे आहेत तर ते घ्यायचे आहे आणि व्यवस्थित घ्यायचे आहे। किडलेले, छिद्र पडलेले किंवा फुटलेले, खराब झालेले हे मूग नसावे। कृपा करून चांगले मूग घ्या। एका वाटीमध्ये 108 हिरव्या मुगाचे दाणे आपल्याला घ्यायचे। एक हिरव्या रंगाचं कापड देखील घ्यायचं। आता जर तुम्हाला एक मुलगा असेल तर तुम्हाला 108 हिरवे मूग घ्यायचे आहेत आणि एक हिरव्या रंगाचा कपडा घ्यायचा आहे। तुम्हाला जर 2 मुलं असतील तर तुम्हाला 2 हिरव्या रंगाचे कपडे घ्यायचे आहे। 108 असे 2 ठिकाणी तुम्हाला वेगवेगळे मुगाच्या वाट्या मोजून घ्यायच्या आहे आणि एका मुलाकरता वापरलेल्या ज्या उपायाच्या वस्तू आहेत त्या तुम्हाला दुसऱ्या मुलांसाठी वापरता येणार नाही। वेगवेगळं सामान जे आहे, वस्तू ज्या आहेत तर त्या तुम्हाला लागणार आहे। आता मुलं जर शिक्षणासाठी बाहेरगावी असतील तर हा उपाय कसा करायचा हे देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये समोर चालून मी सांगणारच आहे। आता जो आपण हिरव्या रंगाचा कापड घेतलाय ना तो आपल्याला गणपती बाप्पांच्या समोर ठेवायचा। 108 हिरव्या मुगाची जी वाटी आहे तर ती आपल्याला जवळ घेऊन बसायचं आहे देवघरासमोर। आता त्या 108 हिरव्या मुगामधून आपल्याला एक मूग आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आणि ओम ग गणपतये नमः या मंत्राचा जप करायचा। आपल्या मनातली जी इच्छा असेल तर ती आपल्याला व्यक्त करायची, गणपती बाप्पांना सांगायची। त्यानंतर हा हिरव्या मुगाचा दाणा जो आहे तर तो आपल्याला गणपती बाप्पांच्या समोर जो आपण हिरवा कापड अंथरलेला आहे तर त्यावरती आपल्याला अर्पण करायचा आणि जो गणपती बाप्पांसमोर ठेवलाय ना पुन्हा आपल्याला दुसरा वाटीतला हिरवा मुगाचा दाणा घ्यायचा। परत आपल्याला ओम ग गणपतये नमः या मंत्राचा जप करायचा।
त्याचबरोबर आपल्या मनातली इच्छा बोलून तो हिरवा मूग आपल्याला त्या हिरव्या कपड्यावरती ठेवायचा आहे. अशा रीतीने आपल्याला 108 हिरवे मूग आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे. 108 वेळा ओम ग गणपतये नमः या मंत्राचा जप करायचा आणि 108 वेळा आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला हे हिरवे मूग जे आहेत तर त्या हिरव्या रंगाच्या कपड्यावरती ठेवायचे. आता हे जे हिरवे मूग आपण त्या हिरव्या रंगाच्या कपड्यावरती ठेवले, यानंतर आपल्याला पूर्ण झाल्यावरती 108 अर्पण करून झाल्यावरती त्यावरती आपल्याला थोडंसं हळदी, कुंकू, अखंड अक्षता अर्पण करायच्या. धूप दीप ओवाळून घ्यायचा आणि याची आपल्याला एक पोटली जी आहे तर ती बांधायची आहे. गणपती बाप्पांच्या समोर ठेवायची. त्यानंतर दोन्ही हात जोडून मनोभावे गणपती बाप्पांना अगदी तळमळीने प्रार्थना करायची. आपल्या मुलांच्या जीवनामध्ये जी काही संकट आहेत, विघ्न आहेत, दारिद्र्य आहे, दोष आहे, तर ते दूर करण्याकरता गणपती बाप्पांना मनोमन प्रार्थना करायची आहे की आपल्या मुलांची एखादी इच्छा असेल जी काही केले पूर्ण होत नसेल, ती इच्छा पूर्ती करण्याकरता आपल्याला गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे. त्यानंतर रात्री जेव्हा आपली मुलं झोपायला जाणार आहेत त्यावेळी ही पोटली आपल्याला बाप्पांजवळून उचलून घ्यायची आणि त्यांच्या उशीखाली आपल्याला नेऊन ठेवायची. आता तुम्हाला एक मुलगा असेल तर एक पोटली तुम्हाला मुलांच्या उशीखाली नेऊन ठेवायची. 2 मुलं असतील तर 2 मुलांकरता तुम्हाला वेगवेगळ्या सांगितल्या पद्धतीने तुम्हाला 2 वेगवेगळ्या पोटल्या ज्या आहेत तर त्या बनवायच्या आहेत आणि त्यांच्या उशीखाली वेगवेगळी पोटली जी आहे तर ती ठेवायची आहे. आता तुमची मुलं नोकरीनिमित्त किंवा व्यवसायानिमित्त, शिक्षणानिमित्त कुठे बाहेरगावी शिकत असतील तर हा उपाय कसा करायचा बघा. याचप्रमाणे तुम्हाला 108 हिरवे मूग जे आहेत तर ते अभिमंत्रित करून घ्यायचे, त्याची पोटली तयार करून घ्यायची आणि त्यानंतर तुमच्या मुलांचा फोटो असेल किंवा त्यांची एखादी वस्तू असेल त्यांच्या समोर तुम्हाला संपूर्ण रात्रभर ही पोटली जी आहे तर ती ठेवायची. दुसऱ्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं, स्वच्छ स्नान करायचं, आपली रोजची जी काही नित्य देवपूजा आहे तर ती करून झाल्यानंतर ही पोटली आपल्याला तिकडनं उचलायची आणि आपल्याला घेऊन जायचं आपल्या घराजवळ असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये. ही जाताना आपल्याला सोबत घेऊन जायची आणि गणपती बाप्पांना या वस्तू प्रिय असणाऱ्या वस्तू ज्या आहेत तर त्या सुद्धा आपल्याला सोबत घेऊन जायच्या आणि गणपती बाप्पांना बघा लाल जास्वंदीचं फूल, दुर्वा, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य, मोदक जे आहेत तर हे खूप आवडीचे आहेत. आपल्याला हे सोबत घेऊन जायचं. गणपती बाप्पांसमोर आपल्याला हा एक दिवा लावायचा, धूप लावायचा आणि गणपती बाप्पांना हळदी, कुंकू, अक्षदा, फूल अर्पण करायचा, अगरबत्ती, दिवा ओवाळून घ्यायचा, जास्वंदाची फुलं आणि ही दुर्वाची जुडी जी आहे तर ती अर्पण करायची. त्यानंतर आपण सोबत नेलेली हिरव्या मुगाची पोटली तयार केलेली होती तर ती आपल्या हातामध्ये घ्यायची. परत एकदा गणपती बाप्पांना प्रार्थना करायची, विनवणी करायची की आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारी जी काही संकट आहे, दोष आहे, नजरबाधा आहे, दारिद्र्य आहे तर ती दूर करण्याकरता गणपती बाप्पांकडे मनोमन प्रार्थना करायची. तुमची मुलं मोठी असतील तर मुलांच्या हातानेच ही पोटली जी आहे तर ती गणपती बाप्पांच्या चरणाशी तुम्हाला अर्पण करायला लावायची आहे. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हा उपाय करण्याला अतिशय अत्यंत खास विशेष महत्व आहे. कारण संकष्टी चतुर्थीच्या दिवशी नेहमीच्या तुलनेपेक्षा कितीतरी अधिक पटीने गणेश तत्व हे सक्रिय झालेले असते आणि हा उपाय जर आपण मंदिरामध्ये जाऊन केला तर केलेल्या उपायांचा आपल्याला अतिशीघ्र फळ जे आहे ना तर ते प्राप्त होत असतं. आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व संकट, विघ्न, दारिद्र्य दूर होऊन त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होत असते. म्हणून आपल्याला अशा या ठराविक तिथींवरती आपण जी काही सेवा करतो, उपाय करतो तर त्या केलेल्या सेवेचं फळ जे आहे तर ते भगवंत नक्कीच प्राप्त करून देत असतो. तर सांगितल्याप्रमाणे उद्याच्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे. आता ज्यांना सकाळी करणं शक्य आहे त्यांनी सकाळी 12 वाजण्याच्या अगोदर हा उपाय करायचा आहे. सकाळपासून तुम्ही 12 वाजेपर्यंत हा उपाय करू शकता आणि 12 ते 4 या वेळेमध्ये आपल्याला हा उपाय करायचा नाही. 4च्या नंतर तुम्ही करू शकता किंवा मग तुम्ही संध्याकाळी 6 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत हा उपाय करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो हिरव्या मुगाचा उपाय आपल्या प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी, मुलींसाठी करायचा आहे. तर बघा करून बघा. नक्कीच विश्वासाने तुम्ही उपाय जर केला तर त्या केलेल्या सेवेचं, उपायांचं फळ गणपती बाप्पा तुमच्या पदरी नक्कीच टाकणार आहे.
तर जी काय माझी छोटीशी झालेली सेवा आहे तर ती गणपती बाप्पांच्या चरणी रुजू करते. आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.